जय महाराष्ट्र मित्रांनो, 2025 मध्ये ऑटो रिक्षा घ्यावी का न घ्यावी, रोजचा बिझनेस किती आणि काय काय अडचणी येतात, तर आपण देणार आहोत संपूर्ण माहिती. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 2025 नंतर तुम्ही ऑटो रिक्षा घेत असाल तर सावध व्हा, कारण बाईक टॅक्सीने एंट्री मारलेली आणि बाईक टॅक्सी आल्यामुळं रिक्षाचा धंदा हा बिलकुल होत नाही. कारण जो पण रिक्षाचा बिझनेस आहे हा बाईक टॅक्सीवाला घेऊन जातो, कारण मोठी मोठी भाडी ऑलरेडी कारवाले घेऊन जातात आणि राहतात छोटी भाडे. तर आपल्या रिक्षामध्ये सिंगलच पॅसेंजर बसत असतो, तर तो सिंगल पॅसेंजर त्याचे 4 पैसे वाचवण्यासाठी मित्रांनो बाईक टॅक्सीचा उपयोग करतो. बाईक टॅक्सी ही एकदम रिझनेबल रेटमध्ये मिळत असते रिक्षाच्या तुलनेत. तर हे एक महत्वाचं पहिलं कारण झालं की तुम्ही रिक्षा घेऊ नये. आता रिक्षा का घ्यावी मित्रांनो, रिक्षा घ्या तुम्ही. रिक्षा घेतल्याने काय होईल, तुमचं जे तुम्ही टू व्हीलर घेताय तर त्याच्या बदल्यात ही रिक्षा एकदम फायदेशीर आहे, कारण 4 माणसं बसतात आणि पेट्रोलचेही पैसे वाचतात, तुम्ही घरच्यांनाही फिरवू शकता आणि दुसरं कारण म्हणजे 4-500 तुमचे धंदा होऊ शकतो. रिक्षा यासाठी घ्या मित्रांनो की तुम्ही कुठंतरी काम करा, 8-9 तास कुठंतरी काम करा, त्याच्यानंतर पार्ट टाइम म्हणून रिक्षा चालवा. कारण फुल टाइम रिक्षा आत्ता तर धंदा आहे रिक्षामध्ये, तुम्ही कसेही करू नये ना 1000-1200 रुपये घरी नेऊ शकता गॅस वगैरे टाकून. पण मित्रांनो, ही बाईक टॅक्सी जर आली ना तर भोगी व्हायचे पण वांदे होतात मित्रांनो. 2-2, 3-3 तास बुकिंग पडत नाही मित्रांनो बाईक टॅक्सी आल्यावर. कारण याच्यात 3 वर्ष आधी बाईक टॅक्सी आली होती, आम्ही खूप मोठं आंदोलन केलंय, त्याच्यानंतर ती बाईक टॅक्सी बंद झाली. आंदोलन करण्याचं हेच कारण होतं की रिक्षावाल्यांचा धंदाच होत नव्हता मित्रांनो. 400-500 पण मुश्किल, एकदम मुश्किल नाही, कारण रिक्षा जेवढे झाल्यात किती लोक नेणार पैसे 1000-2000 रुपये बाईक टॅक्सी आल्यावर. तर 400-500 पण मुश्किल व्हायचे मित्रांनो घरी न्यायला. तर एवढं जड झालं होतं त्यावेळेस. आणि आता बाईक टॅक्सीला तर सरकारनेच मंजुरी दिली होती. सरकारने मंजुरी दिली असल्यामुळे आता काही प्रॉब्लेमच नाहीये, कारण आपण कितीही संघर्ष केला आणि कितीही स्ट्राईक केली तरी बाईक टॅक्सी काही बंदच होणार नाही मित्रांनो. बाईक टॅक्सी चालू झालेली आणि आता ती चालू राहणार आहे. सरकारने काही अटी घालून दिलेल्या आहेत या कंपन्यांना, त्यामुळे काहीतरी रेंगाळतंय, ते चालू झालेलं आहे मित्रांनो. आता कधीही मार्केटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त बाईक टॅक्सी दिसतील. याच्यामुळे रिक्षा घेत असाल तर रिक्षा घ्यायचा विचार सोडून द्या, कारण तुम्हाला हप्ते भरायला पण पैसे उरणार नाहीत मित्रांनो धंदा करून. आता पाहूया मित्रांनो, आपण रिक्षा चालवताना काय काय अडचणी तुम्हाला फेस करावं लागतात. टीव्हीएस सीएनजी रिक्षा आहे ना मित्रांनो, 450 ते 500 रुपये जातो सीएनजी फुल करायला. आणि बजाजची रिक्षा आहे ना मित्रांनो, 350 ते 400 रुपये खर्च येतो सीएनजी टाकी फुल करायला. हा झाला तुमचा डेलीचा खर्च. त्याच्यानंतर मित्रांनो सर्व्हिसिंग, दर महिन्याला तुम्हाला सर्व्हिसिंगला 1,500 ते 2,000 रुपये जातात. मेजर काम निघलं तर जास्त पैसे जाण्याची शक्यता आहे. आणि रस्त्यावर तुम्हाला सगळं वर्दी वगैरे, बॅच वगैरे सगळं लागतं मित्रांनो, कारण ट्रॅफिकवाले त्रास देतात तुम्हाला आणि तुमच्यावर पावत्या खटले हे चालवू शकतात. आणि ट्रॅफिक तर एवढं असतं, पुणे मुंबईमध्ये घ्या तुम्ही, ट्रॅफिक भरपूर आहे मित्रांनो. ट्रॅफिकला तुम्हाला खूप फेस करावं लागतं, कारण या ऑनलाईन बुकिंग मध्ये पैसे वाढत नसतात मित्रांनो. जेवढं तुम्हाला फेर दाखवलंय ना, तुम्ही किती ट्रॅफिक मध्ये अडका आणि किती लांबून फिरवून न्या, पैसे तेवढंच मिळतात मित्रांनो, जास्त पैसे मिळत नाही. तुम्ही मीटर टाकलं तर मीटरने तरी पैसे वाढतात, पण या ऑनलाईन बुकिंग असतात ना मित्रांनो, त्याचे पैसे कधीच वाढत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, रस्त्यावर तुम्हाला रिक्षा चालवत असताना अनेक लोकांशी तोंड द्यावं लागतं. कधी शिवीगाळी होते, कधी भांडणं होती, गाडी घासाघाशी झाली तर किरकिरचे पण कामं होतात. रिक्षा स्टँडवर रिक्षावाले पण सपोर्ट करत नाहीत. तुम्ही त्यांच्या रिक्षा स्टँडवरनं जर भाडे उचलले तर ते तुम्हाला अडवतात, रिक्षा आडवे लावून ते पॅसेंजर खाली उतरवतात आणि तुमच्यावर तिथं भांडणं करायला सुरुवात करतात. तर या गोष्टी पण फेस करावं लागतात मित्रांनो रिक्षा चालवताना. रिक्षा चालवणं सोपं नाहीये. आणि अजून पुढचा जो त्रास होतो मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा, तुम्हाला मुळव्याध आणि पाठीचा कणा जाणे, म्हणजे मणक्यात गॅप पडतो मित्रांनो. 12-12, 13-13 तास रिक्षा चालवल्यानंतर 4 पैसे आपण घरी देतो, एवढा वेळ रिक्षा चालवायची मित्रांनो बसून, तर मणक्यात गॅप हा नक्कीच पडत असतो मित्रांनो. त्यामुळं पण तुम्ही रिक्षा घेऊ नका. हे कारण झालं मित्रांनो रिक्षा न घेण्याचं. रिक्षा घ्या तुम्ही, रिक्षा घ्यायला काय बंधने नाही तुमची, पण रिक्षा न घेण्याची मी कारण सांगतोय मित्रांनो. या गोष्टीला जर तुम्हाला तोंड देता येत असेल तर मित्रांनो रिक्षा बिंदास घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला, या सगळ्या अडचणी फेस करण्याची ताकद असेल ना तुमच्यात, तर बिंदास रिक्षा घ्या. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की रिक्षावाले दिवसभरात किती कमाई करतात. तर रिक्षावाले मित्रांनो दिवसभरात हे रिक्षावाल्यांवर डिपेंड असते की तो किती घेऊन जातोय घरी आणि त्याच्यात किती ताकद आहे गाडी चालवण्याची. कारण मित्रांनो, आपल्याला रिक्षा जागेवर उभे ठेवून तर कोण पैसे देणार नाही. आपण जेवढी रिक्षा पळवून तेवढा आपला बिझनेस होईल. आणि ते पण कसं,
तर आपल्याला बुकिंग मिळत राहिलं ना सतत मित्रांनो, तर धंदा हा 2000 पर्यंत जातो. कंटिन्यू बुकिंग असेल तर तासभर आपण बसायचं आणि तासाला एखादी बुकिंग वाजणार 50 रुपयाची, मग तुमचे 1000 रुपये पण मुश्किल होतात मित्रांनो. कारण 50-60 रुपये 50-50 ठेवून 1000 रुपये पण होत नाही मित्रांनो. एखादं लमसम भाडं लागलं ना 400-500चं, तेव्हा कुठं 1,500-2,000 हजाराच्या घरात धंदा जातो मित्रांनो. मी तुम्हाला सत्य माहिती सांगत असतो. तुम्हाला अनेक रिक्षावाले असतील मित्रांनो, ते सांगत असतील माझा एवढा धंदा होतो, माझा तेवढा धंदा होतो, गाडी घे. पण गाडी घेऊ नका कुणाच्या ऐकलं मित्रांनो. कारण आहे ना, जेव्हा आपण पाण्यात उडी मारतो ना तेव्हाच आपल्याला पोहायला येतं. रिक्षाचं पण असंच आहे. जेव्हा आपण रिक्षा घेतो आणि धंदा करतो ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की धंदा किती आणि आपल्याला किती पैसे राहतात आणि आपण घरी किती देतोय आणि खर्च किती करतोय. तर मित्रांनो, रिक्षा घेत असाल, रिक्षाला आता सध्या तरी धंदा आहे, पण बाईक टॅक्सी ज्यावेळेस चालू होईल ना मित्रांनो, अक्षरशः तुम्हाला खोटं सांगत नाही, हे रिक्षावाले रस्त्यावर उतरून रडल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.